नमस्कार. पॉलिसीची माहिती घेताना किंवा पॉलिसी संदर्भातला कॉल क्लोज करताना मला किंवा माझ्यासारख्या इतर एजंट मित्रमैत्रिणींना हमखास विचारला जाणारा प्रश्न कुठला असेल तर आम्ही जर पॉलिसीचे प्रीमियम नाही भरू शकलो किंवा वेळेवर भरता नाही आले किंवा त्यामुळे पॉलिसी बंद करायची वेळ आली तर काय करता येईल. तर मला असं वाटतं की पॉलिसी बंद करणे म्हणजे सरेंडर हा एक वेगळा विषय आहे. पण काही कारणाने तुम्हाला ड्यू डेटला तुमचा प्रीमियम नाही भरता आला तर त्यासाठी तुम्हाला ग्रेस पिरियड दिलेला असतो. त्याबद्दलची माहिती तुमच्या पॉलिसी डॉक्युमेंटवर लिहिलेली असते. त्या काळात तुम्ही विदाऊट इंटरेस्ट हा प्रीमियम भरू शकता. त्यानंतर 6 महिन्याच्या कालावधीपर्यंत विथ इंटरेस्ट किंवा लेट फी तुम्ही हा प्रीमियम भरू शकता. आणि त्यानंतर ड्यू डेट पासून ते पुढची 5 वर्ष म्हणजे समजा 20 जुलै 2026 ही तुमची ड्यू डेट होती तर 25 जुलै 2031 पर्यंत तुम्ही त्या पॉलिसीचे रिवायवल करू शकता. त्याबद्दलची माहिती, त्यासाठी कुठले फॉर्म लागतील, कुठली कागदपत्र लागतील, मेडिकल टेस्ट किंवा अजून काही, ही सगळी माहिती तुमच्या ब्रँच ऑफिसमधून तुम्हाला दिली जाते आणि त्या आधारावर तुम्ही रिवायवल करू शकता. पॉलिसी बंद करणे हा लॉस आहे, पण पॉलिसी चालू ठेवणं हे जास्त चांगलं आहे. कारण बरेच वेळा काही जण मिसगाईड करतात तुम्हाला की आहे ती पॉलिसी बंद करून टाक आणि नवीन पॉलिसी घे. तर तसं करू नका. कारण समजा तुम्ही तुमच्या 30शीत एखादी पॉलिसी घेतली आहे, समजा तुमचं वय 30 आहे त्यावेळेला तुम्ही ही पॉलिसी घेतली होती आणि ती 50व्या वर्षी मॅच्युअर होणार आहे. तर 50व्या वर्षीसाठी तुम्ही जे काही गोल उद्दिष्ट ठेवलेली होती, खर्चाचे प्लॅन केले होते, तर त्यासाठी ती पॉलिसीचे पैसे तुम्हाला मिळणार असतात, बरोबर. पण ही पॉलिसी बंद करून जर आता वयाच्या 40व्या वर्षी तुम्ही नवीन पॉलिसी घ्यायला जाल तर तीच मॅच्युरिटी तुम्हाला रिटायरमेंट नंतर मिळेल आणि प्रीमियम सुद्धा जास्त होईल. कारण 30व्या वर्षी या पॉलिसीचा प्रीमियम जो होता त्यापेक्षा कितीतरी जास्त 40व्या वर्षी हा प्रीमियम असणार आहे. तर यामध्ये तुमचा जास्त लॉस होण्याची शक्यता आहे. आणि 50शीत जे काही खर्च असतात, जे काही आपलं ड्रीम होम असतं, मोठी कार असते किंवा मुलांचे शिक्षण असतात, हे सगळे खर्च जे महत्वाचे खर्च असतात ते 50 ते 60 मध्ये आपण पूर्ण करतो. तर त्यानंतर 60व्या वर्षी तुम्हाला या नवीन पॉलिसीची मॅच्युरिटी मिळाली तर हे जे खर्चासाठी तुम्ही नियोजन केलेलं होतं ते सगळं वाया गेलं. तर माझ्या सर्व क्लायंटना मी हे सांगते आणि तुम्हा सर्वांनाही माझी विनंती आहे की आहे ती पॉलिसी शक्यतो बंद करू नका. अगदीच तसं काही कारण असेल तर ती चालू करा आणि त्याचा मॅच्युरिटीचा जो काही तुम्हाला लाभ मिळणार आहे तो घ्या. तुमची स्वप्न पूर्ण करा. आणि तुम्हाला याबद्दल अजूनही काही सविस्तर माहिती हवी असेल किंवा तुमच्या स्वतःच्या पॉलिसीबद्दल रिवायवलसाठी काही जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये रिवायवल असं टाईप करून कळवा. तुमचा पॉलिसी नंबर कळवा आणि त्याबद्दल मी तुम्हाला माहिती नक्की देईन. धन्यवाद.